स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील संत आणि योगी आहेत, ज्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणात भक्ती, धैर्य आणि निष्ठेची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणींमध्ये आपल्याला धैर्य, संयम, आत्मविश्वास आणि कार्य करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी सांगितले की जीवनात प्रत्येक अडचण ही एक संधी आहे आणि प्रत्येक संकटातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की भगवानावर पूर्ण श्रद्धा ठेवणे हे जीवनातील खरे बळ आहे. जो व्यक्ती संकटात असतानाही भगवानावर विश्वास ठेवतो, तो कधीही हरत नाही. आपल्या कर्मावर विश्वास ठेवणे आणि परिणामाची चिंता न करता कर्म करणे ही खरी शिकवण आहे. जीवनात अनेक वेळा आपल्याला अडचणी येतात, पण त्या अडचणी आपल्याला मजबूत बनवतात. त्यांच्या शिकवणीत असेही आहे की धैर्य आणि संयम हे यशाचे मुख्य साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही काळ संकटाचा येतो, पण जो व्यक्ती संयम ठेवतो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो, तो संकटावर मात करतो. संकट आणि अडचणींमध्ये आपली मानसिकता हे सर्वात महत्त्वाचे असते. स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात की भय आणि चिंता हे मनाची शक्ती कमी करतात. जर आपण भय आणि चिंता सोडून आपले लक्ष कार्यावर केंद्रित केले, तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. जीवनात अडचणी येतात, पण त्या अडचणींमध्ये शांत आणि स्थिर मन राखणे हे खरे बळ आहे. त्यांनी भक्तांना प्रेरणा दिली की सदैव सत्याचा मार्ग अनुसरा. सत्य आणि धर्मावर आधारित जीवन जगल्यास अंतर्मनाची शांती मिळते आणि व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात की धर्म, श्रद्धा आणि निष्ठा यांचा मार्ग कधीही फसत नाही. जीवनात जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्या अडचणींमध्ये जीवनाचे खरे धडे दडलेले असतात. स्वामी समर्थ महाराज हे शिकवतात की सतत प्रयत्न करणारा कधीही पराभूत होत नाही. जर आपण ठरवले की काहीही अडचणी आल्या तरी आपण हार मानणार नाही, तर यश आपोआप आपल्या मार्गावर येते. जीवनात येणाऱ्या संकटांना आपण धैर्याने सामोरे जावे. प्रत्येक संकट आपल्याला अधिक सक्षम, धैर्यशील आणि शहाणे बनवते. त्यांनी सांगितले की ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे हे जीवनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जो व्यक्ती ईश्वरावर श्रद्धा ठेवतो आणि संकटातही धैर्याने उभा राहतो, तो व्यक्ती कधीही अपयशी होत नाही. संकट आणि अडचणी हे केवळ जीवनाचे अंग आहेत आणि त्यांच्याशी लढताना आपल्याला धैर्य, संयम आणि निष्ठा शिकायला मिळते. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण अशी आहे की कर्म करा, फलाची अपेक्षा नका. आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण फळ आपोआप आपल्या मार्गावर येईल. जीवनातील प्रत्येक क्षण हा एक संधी आहे. प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. त्यांच्या विचारांनुसार सकारात्मक दृष्टिकोन आणि आशा हे जीवनातील सर्वात मोठे बळ आहे. जर आपण जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आशावादी राहिलो, तर कोणतीही अडचण आपल्याला खचवू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती, श्रद्धा आणि धैर्य हे जीवनातील यशाचे मुख्य स्तंभ आहेत. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत भक्तिपूर्वक कार्य करतो आणि ईश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपले जीवन सुखद आणि यशस्वी होते. त्यांच्या शिकवणीनुसार अडचणींना टाळता येत नाही, पण त्या अडचणींशी सामना करण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीत आहे. प्रत्येक संकट आपल्याला धैर्यवान बनवते, संयमी बनवते आणि जीवनातील खरी शिकवण देते. स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात की मनाची स्थिरता, ईश्वरावर श्रद्धा आणि कर्मयोग हे जीवनात सर्वोत्तम मार्ग आहेत. जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करताना ही तीन गोष्टी आपल्याला अडचणींवर विजय मिळवायला मदत करतात. त्यांच्या शिकवणीनुसार सकारात्मक विचार, भक्ती आणि निष्ठा यांचा संगमच जीवनाला यश देतो. प्रत्येक अडचण आपल्याला नवीन धडे शिकवते आणि जो व्यक्ती त्यातून शिकतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.